नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक यांची दीर्घ कथा रोमन योद्ध्याचं पिशाच्य आणि आज भाग 4. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात रोमन योद्ध्याचं पिशाच्य भाग 4. विजय खेर आणि जॅक्सन या दोघांनीही जॉर्जला सावरलं. इतकं चवताळून जायला त्याला कारण तरी काय घडलं हेच मुळी त्यांच्या डोक्यात शिरलं नाही. सिलिक सर्वांचं सामान घेऊन वाड्यात शिरला, पण त्यांनी जवळ येऊन विजयच्या पाठीवरची थैली मात्र घेतली नाही. विजयपासून तो फार तर 8-10 फुटांपर्यंत जवळ येत होता. विजयच्या जवळ येण्याची त्याची हिंमत नव्हती. जॉर्ज, अशा जागी डोकं जरा शांत ठेवावं लागतं. जॅक्सन त्याचा दंड धरून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत बोलला. माझं नाव तुम्हाला कसं काय समजलं? जॉर्जनं त्याही परिस्थितीत आश्चर्यानं विचारलं. सिलिकनी सांगितलं. केव्हा? रे, तो आम्हाला बाहेर भेटला. तो सुद्धा याच गुहेत येत होता. जॅक्सन बोलला आणि जॉर्जनं थोड्याच वेळात स्वतःला बरंच सावरलं आहे याची कल्पना त्याला आली. तो गुहेतनं बाहेर गेला होता? हो, येताना त्यांनी तुझ्यासाठी खाद्यपदार्थ आणलेत, काही बॅटरीचे सेल्स आणलेत, मेणबत्त्या आणलेत. सिलिकने? हो. नाही, अशक्य आहे. शक्यच नाही ना ते, कारण तो माणूस नाही आहे. म्हणजे? महाशय, या वाड्यातलं ते खतरनाक पिशाच्य आहे. या वाड्यात धुमाकूळ घालणारं ते रोमन योद्ध्याचं भूत आहे, भूत. अरे पण ते कसं शक्य आहे जॉर्ज? ते भूत असतं तर त्याने पाठीवर ओझं घेऊन तुझ्यासाठी काही पदार्थ कसे आणले असते तुझ्यासाठी? नाही, त्याला गरज काय होती त्याची? जॉर्ज गप्प झाला. एकदम तो बोलू शकला नाही. पहिल्यांदा त्याचा जॅक्सनच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. अंधारात नजर रोखून तो वेड्यासारखा बघत राहिला. त्याने माझ्यासाठी वस्तू आणल्या? स्वतःशी पुटपुटत तो म्हणाला. हो, पण तो तर... हे बघ जॉर्ज, तुझ्याबद्दल तो चिंतेनं बोलत होता. तू वेडा झालायस अशी त्याची समजूत आहे. जॉर्ज, घाबरणारा माणूस या गुहेतनं परत जात नाही हेच तो सारखा आमच्या मनावर ठसवायचा प्रयत्न करतोय. मग तू सांग आता याचा अर्थ. जॉर्ज काहीच बोलला नाही. त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला होता. तो वेड्यासारखा वाड्याच्या रोखानं बघत होता. नाही, माझीच काहीतरी चूक झाली असेल. मग मी 2 सहकारी गमावले. बिचारे बेडरूमच्या खुर्चीवर बसून आयुष्य घालवणार ते. कोण? माझ्या मदतीसाठी आणलेला एक सहकारी, किलर त्याचं नाव, आणि दुसरी एक लेखिका. तिला इथल्या ह्या पिशाच्यावर एक कादंबरी लिहायची होती. तिच्या आयुष्याचंच शेवटचं प्रकरण संपलं. कंसात समाप्त लिहून तिने बिचारीनं कादंबरी पूर्ण करून टाकली. जॉर्ज कितीतरी वेळ वेड्यासारखा बोलत होता. खरोखर तो मनानं फार हलका होता. त्याच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द अगदी असंबद्ध होते, वेड्याच्या तोंडातनं बाहेर पडावेत ना तसे. बोलत बोलत तिघेही वाड्याच्या प्रवेशद्वाराशी आले. जॉर्ज, मला सांग, इथे येऊन तुला किती दिवस झाले? आजचा 4था दिवस. काय? जॅक्सननं आश्चर्यानं विचारलं. हो, 4थाच दिवस आहे आजचा. आणि तुझे सहकारी ते केव्हा मरण पावले? एक परवा रात्री आणि दुसरी काल रात्री. जॅक्सन एकाएकी गप्प झाला. सिनिकनं जे सांगितलं होतं त्या घटनांचा आणि जॉर्जचं बोलणं याच्याशी त्याने सांधे जुळवायला सुरुवात केली, पण ते सांधे काही जुळले गेले नाहीत. जॉर्ज, सिलिकला गुहेत कधी बघितलंस? आमच्याबरोबरच तो आला ना. ते नाही म्हणत मी, त्याला अगदी शेवटी कधी बघितलंस? आज सकाळी. नंतर? दुपारी तो तुझ्याजवळ होता, पण मी जेव्हा तिथे आलो तेव्हा तो कुठेतरी निघून गेला होता. विजय, तुला काय वाटतंय रे? जॅक्सन गोंधळला होता. हे बघ, मी माझा तर्क नंतर सांगेन. जॅक्सन, एकदम गंभीर नको बनूस. तू नेहमीची जिज्ञासा कायम ठेव. विजयनं टोमणा हाणला. जॅक्सनच्या लक्षात आला तो. प्रेत कुठे आहेत? बेडरूममध्ये. तुला वाट माहिती आहे? माहिती आहे. जॉर्ज बोलला आणि ते निघाले. विजय मात्र मुद्दाम बराच मागे राहिला होता.
कारण नेमक्या कुठल्या घटना घडणार आहेत हे तो आत्ता तर्कानं ओळखू शकत नव्हता. पण भयंकर असं काहीतरी घडणार आहे असं सारखं त्याला वाटत होतं. जॉर्ज आणि जॅक्सन त्याच्यापासून सुमारे 15-20 फूट पुढे होते. अधूनमधून विजय बॅटरीचा उजेड त्यांच्यावर स्थिर करत होता. आपल्या भोवताली बरीच धांदल उडाली आहे असंच सारखं विजयला वाटत होतं. पण ते धांदल कोणाची हेच मुळी त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. ते दोघं काय बोलतायत हे विजयला समजून घ्यायची गरज नव्हती. त्याला खिशाच्या डबीत असलेल्या गंड्यापेक्षा स्वतःचं सामर्थ्य आजमावून बघायचं होतं. तो गंडा त्याला कुठेतरी काढून ठेवायचा होता. एका कपारीजवळ तो थांबला. आजूबाजूला माणसं एकमेकांशी हलक्या आवाजात बोलतात तसे आवाज उमटत होते. विजयनं गंडा असलेली ती डबी त्या कपारीत अगदी सुरक्षित अशा जागी ठेवली आणि झपाझपा पावलं टाकत त्याने जॉर्ज आणि जॅक्सनला गाठलं. आजवरच्या आपल्या अनेक आडाख्यांना आणि तर्कांना तडा गेलाय का काय हाच विचार त्याच्या मनात आला होता. आपल्या जवळ यायला सुद्धा सिलिक घाबरला होता. याचाच अर्थ तो माणूस नाही, तो पिशाच्य आहे हे त्यांनी गृहीत धरलेलं होतं. आणि ते गृहीत धरलं तर पिशाच्य जडत्व धारण करू शकतं हे मानणं त्याला भाग होतं. कारण सिलिकनी थैल्या उचलल्या होत्या. जोपर्यंत पिशाच्य, अगर आपण पिशाच्य समजतो ती शक्ती जडत्व धारण करू शकत नाही तोपर्यंत ती एखादी वस्तू उचलू शकत नाही हा विजयचा तर्क होता. आपला तर्क बरोबर ठरला तर सिलिक हा पिशाच्य नाही हे तो सिद्ध करू शकणार नव्हता. मग तो आपल्याजवळ यायला इतका का घाबरला? तो एकदम दूर का निघून गेला? आपल्या जवळ यायचं त्यांनी शेवटपर्यंत का टाळलं हे कोडं आता विजयच्या डोक्यात थैमान घालायला लागलं. तळ्याजवळच्या एका बाकावर तो बसला होता. शेजारी त्यांनी जॅक्सनची दोन्ही बोचकी ठेवली होती. तू इथेच आहेस? जॅक्सननं त्याला विचारलं. हो सर, हा उगाचच मला बघून सावताळतो. माझी भूमिका मी याला आधीच सांगितली होती. पण हा माझ्याकडे अशा नजरेनं बघतो की जणू काय मीच भूत आहे. चिडक्या आवाजात सिलिक बोलला. त्यावेळी जॅक्सननं जॉर्जचा हात पकडून ठेवला होता. त्यांनी उगाचच सिलिकच्या अंगावर धावून जाऊ नये म्हणून. कारण सिलिक हा शक्तिमान आहे याची खात्री जॅक्सनला पटली होती. त्यांनी जॉर्जला पकडलं तर काय घडेल हे सुद्धा जॅक्सनला ठाऊक होतं. सिलिक तू माणूस नाही आहेस. जॉर्ज जोरात ओरडला. सिलिक शांतपणे हसला. हे तू मला किती वेळा ऐकवलंयस? किलरला तूच ठार केलंस. छान. ग्रेसीचा तू खून केलास. बरं, आणखीन? तू मला सुद्धा ठार मारण्याचा प्रयत्न केलायस. जॉर्ज जोरात ओरडला आणि सिलिकचा चेहरा एकाएकी कठोर बनला. इतका भयंकर चेहरा यापूर्वी तरी जॅक्सननं किंवा विजयनं कधी बघितला नव्हता. पण बघता बघता सिलिकचा चेहरा शांत बनला. हे बघ जॉर्ज, तू इथे एकटाच होतास. मनात आणलं असतं ना तर मी गळा दाबून तुला ठार केलं असतं. सिलिक शांतपणे बोलला आणि जॉर्ज त्याच्याकडे बघत राहिला. 2 झगझगीत बॅटऱ्यांचा उजेड तिथे पसरला होता. आत येतानाच मी सगळं सांगितलं होतं. जो घाबरतो तो घाबरून मरतो. इथल्या चमत्कारांना तो बळी पडतो याची कल्पना दिली होती. तुझ्या बाबतीत हे सगळं घडलंय. केवळ तू घाबरला नाहीस म्हणून तू वाचलास, बरोबर आहे? जॉर्ज काहीच बोलला नाही. तू ग्रेसीला पोचवून आलास तेव्हा मी तुझी वाट बघत भुयाराच्या बाहेर बसून होतो. तू आलास आणि तुझ्याबरोबर मी इथे आलो. मग इथे आधीच ग्रेसी आली कशी? ताणलेल्या आवाजात सिलिक बोलत होता. त्याचे सवाल सडेतोड होते. जॉर्ज निरुत्तर बनला होता. जॉर्ज, आत्तासुद्धा तू आत्मघात करण्याचा प्रयत्न करतोयस. पुन्हा जर माझ्यावर भलते आरोप केलेस ना, या दोघांच्या समोर तुला कापून टाकीन मी. सिलिकनं दिलेली धमकी तो खरी केल्याशिवाय राहणार नाही हे जॅक्सननं आणि विजयनं ओळखलं. जॉर्जवर त्या बोलण्याचा इतका परिणाम झाला की तोंडातनं शब्द उच्चारायची त्याची हिंमतच झाली नाही. सिलिक, तू जॉर्जची मनस्थिती ओळखायला हवी होतीस. अरे सगळेच काही तुझ्यासारखे बेदरकार नसतात. हो ना, म्हणून तर इतका वेळ संयम राखला ना मी सर. अजून राख, माझी विनंती आहे. हे बघ, नाहीतर आपण सगळेच जण धोक्याची खेळतोय. व ते असू दे, आता जरा आम्हाला विश्रांती घ्यायची आहे. मी तोच विचार करतोय ना सर. कोणता? तुम्हाला कुठे न्यावं.
मोठ्या बेडरूममध्ये 2 प्रेत आहेत या जॉर्जच्या साथीदारांची. आणि ती बेडरूम कुठे आहे? वरच्या बाजूला. तिथे आम्हाला घेऊन चल बरं. ती प्रेतं बघण्याची जॅक्सनची जिज्ञासा जागृत झाली. चला. दोन्ही बोचकं उचलत सिलिक म्हणाला आणि तिघांनी त्याच्या मागणं चालायला सुरुवात केली. दरवाजातून जेव्हा ते निघाले तेव्हा पुतळा आणि हा सिलिक यातलं साम्य दोघांच्याही नजरेला आणावं हा विचार जॉर्जच्या मनात आला, पण त्यांनी कसाबसा संयम राखला आणि त्यांनी सिलिकचा धसका घेतला. सगळे पायऱ्यांजवळ आले आणि कुणीतरी धमकावणी देत असल्याचा आवाज त्यांच्या कानात शिरला. चौघेही थबकले. त्यावेळी सिलिक 2 पायऱ्या चढून वर गेला होता. तो शांतपणे खाली उतरला आणि कुणीतरी दाण दाण आवाज करत पायऱ्या उतरायला सुरुवात केली. सर्वांच्या नजरा आवाजाच्या रोखानं फिरायला लागल्या, पण कुणी घाबरलं नाही, कारण त्यांना आत्ता एकमेकांचा आधार मिळालेला होता. जॉर्ज आणि सिलिकला अशा आवाजाची सवय असल्यामुळे त्यांना भीती वाटायचं कुठलंही कारण नव्हतं. सर्वत्र मधुर असा सुवास दरवळला. कुठेतरी उदबत्ती पेटवली असावी असा विचार सगळ्यांच्या मनात आला. आवाज थांबले. पुन्हा सिलिकनं पायऱ्या चढायला सुरुवात केली. सर, इथे चमत्कार असे होतात ना की मनावर ताबा राहणं कठीण होतं. मी इथे इतका मुरलो आहे, पण कधीकधी मलाही तसंच होतं. नकळत काटा उभा राहतो सर अंगावर. पायऱ्या चढता चढता सिलिक बोलत होता. कदाचित ती दोन्ही प्रेतं आता नाहीशी झाली असतील, किंवा या जॉर्जचे दोन्ही सहकारी जिवंत बनलेले घाबरलेल्या अवस्थेत खुर्चीत बसलेले असतील. यापैकी काहीही घडलं तरी मला आश्चर्य नाही वाटणार. एकाएकी पायऱ्या चढता चढता सगळेजण दचकून थांबले. भयंकर करकर ते शांत वातावरण कापत गेली. जॅक्सनच्या अंगावर आता सरसरीत काटा उभा राहिला. कुठलं तरी दार बंद होत असल्याचा किंवा उघडलं जात असल्याचा तो आवाज सगळ्यांनी ओळखला आणि धाडकन आवाज होऊन कुठलं तरी दार बंद झालं. मिनिटभर थांबून पुन्हा त्यांनी सिलिकच्या मागणं चालायला सुरुवात केली. ते एका बंद दाराजवळ थांबले. सिलिक जॅक्सनकडे वळला. सर, मला वाटतं दार बंद झालं असावं. आवाज तर इथूनच आला होता. मग आता? जॅक्सननं गोंधळून विचारलं. नाही म्हटलं तरी थोडंफार दडपण त्याच्या मनावर आलं होतं. काही न बोलता सिलिकनं ढकलून दार उघडलं. पुन्हा मगासारखी भयंकर करकर झाली. बॅटरीच्या उजेडात सगळेजण आत शिरले, पण संपूर्ण बेडरूम रिकामी होती. विजयनं चमकून सिलिककडे बघितलं. त्यांनी सांगितलं तसंच घडलं होतं. प्रेतं नाहीशी झाली होती. या सिलिकचा यामागे काही हात नसावा ना असा विचार त्याच्या मनात आला. जॉर्जनं सुद्धा दचकून त्याच्याकडे बघितलं. पलीकडचं दार उघडं होतं. सिलिकने शांतपणे दोन्ही थैल्या खाली ठेवून त्या दाराच्या रोखानं चालायला सुरुवात केली. ते दार जॉर्जनं चातून आडसर सरकवून बंद केलं होतं. ते उघडं कसं हे त्याच्या लक्षात आलं नाही. जॅक्सननं घाईघाईत सिलिकला गाठलं. सिलिक दाराजवळ थांबला. जॅक्सननं बॅटरीचा झोत दारातनं आत सोडला आणि नकळत सरसरीत काटा त्याच्या अंगावर उभा राहिला. नकळत त्याचं शरीर थरथरलं. स्वतःच्या डोळ्यांवर त्याचा विश्वास बसत नव्हता. तोपर्यंत विजयने आपल्या हातातल्या बॅटरीचा झोत आत सोडला होता आणि त्याचीसुद्धा अवस्था जॅक्सनसारखी झाली. पण तो इतका थरथरून गेला नाही. घाईघाईत त्यांनी मागे बघितलं. जॉर्ज तिथे नव्हता. विजयनं मागच्या बाजूनं बॅटरीचा उजेड फिरवला, पण जॉर्ज दिसला नाही. समोरच्या खोलीत जॉर्जचं प्रेत एका हाताच्या खुर्चीत बसलं होतं. त्याचं तोंड वासलेलं होतं. चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती स्पष्ट दिसत होती. आणि या भयंकर प्रकारातनं जॅक्सन आणि विजय दोघंही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते. रोमन योद्ध्याच्या दरबारात ही गर्दी माजली होती. जॅक्सन वेड्यासारखा गॅलरीत उभा राहून खाली बघत होता. आपोआप तेलाचे दिवे पेटले कसे हेच कोडं त्याला समजत नव्हतं. आपल्या सभोवताली बरीच गर्दी असावी असा भास त्याला पहिल्यांदा होत होता. नंतर मात्र तो दचकला, कारण प्रत्येक जण त्याला स्पष्टपणे दिसत होता. अचानक वरच्या गच्चीत सुद्धा त्यांनी एक एक मशाल पेटत असलेली बघितली. जॅक्सन घाबरला. तो एकटाच तिथे होता. विजय तळ्याकडेच्या बाजूला होता. त्याला त्या दरबाराचं फारसं आकर्षण नव्हतं. त्याला इतिहासाचं फारसं आकर्षण नव्हतं. त्याला आकर्षण होतं ते फक्त पिशाच्यांचं. घाबरू नकोस, घाबरू नकोस, जॅक्सन सारखा मनाला बजावत होता. सिलिकला जॅक्सननं बघितलं. तो घाईघाईत तळ्याकडनं येत होता.
बेधडक दरबारातल्या मानकऱ्यांच्या घाईगर्दीतनं तो आतल्या बाजूनं नाहीसा झाला. तो वरच्या बाजूला आपल्याकडे येईल असं जॅक्सनला वाटलं आणि 5-1 मिनिटात सिलिक घाईघाईत त्याच्याजवळ आला. सर, आपण इथेच थांबणार आहात? त्याने आदबीने विचारलं. हो, इथून बरं दिसतंय. हे सगळं संपलं तरी जागा सोडू नका, मी येऊन घेऊन जाईन, सिलिक म्हणाला आणि घाईघाईत काही सूचना देऊन तिथनं निघून गेला. पुन्हा जॅक्सनची नजर आजूबाजूच्या हालचालींकडे रोखली गेली. हेलन ऑफ ट्राय या चित्रपटाची त्याला आठवण झाली. त्या चित्रपटात सैन्य जशा कपड्यात बघितलं तसंच त्याच्या अवतीभोवती दिसत होतं. हजारो वर्षांपूर्वीच्या काळात आपण पोचलो आहे याची जाणीव त्याला झाली. त्यांनी दरबारात बघितलं. घाईघाईत तळ्याकडे जाणारा सिलिक त्याला दिसला. सिलिक तळ्याजवळ आला तेव्हा विजय एका बाकड्यावर अगदी आरामात बसला होता. प्रत्येक पिशाची आता त्याला स्पष्टपणे बघता येत होतं. अधूनमधून प्रत्येक पिशाच्याची नजर त्याच्यावर स्थिर होत होती. रागाची छटा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली विजयला दिसत होती. पण विजयच्या मनावर कुठलाही परिणाम झाला नव्हता. त्याच्या मनाला भीतीचा स्पर्शही झाला नव्हता. सर, अगदी इथेच थांबणार? जवळ येत सिलिकनी थंड आवाजात पण आदबीने विचारलं. हां, जरा यांच्या आंघोळी बघतो. थोड्याच वेळात दरबार भरेल, तिथे जाणार आहात? हो. एखादं आसन मिळेल? हो, वाटल्यास आत जाऊन बसा, सिलिक मघाच्या आदबीनं बोलला आणि विजयनी मान हलवली. त्याला सिलिकचं हे पटलं होतं. आधीच जाऊन एखादी जागा अडवणं चांगलं असंच त्याला वाटलं. पण पिशाच्य चिडली तर काय करावं हे मात्र त्याला सांगता आलं नाही. सर, मी वरच्या बाजूला जातो, जॅक्सन साहेब एकटेच आहेत, सिलिक म्हणाला आणि विजयनं होकारार्थी मान हलवताच तो निघाला. पण त्यांनी जाता जाता विजयला सावधगिरीच्या सूचना केल्या. तसं पाहिलं तर विजयला त्या सावधगिरीची अजिबात गरज नव्हती. या सगळ्या प्रकाराची नाडी त्यांनी हेरली होती. हे सगळे प्रकार कसे बंद पाडावेत हा विचार त्याच्या सध्या मनात घोळत होता, पण अद्याप त्याचं एकमत झालेलं नव्हतं. या वाड्यातल्या पिशाच्यांची भीती नाहीशी झाली तर जगातले पर्यटक या ठिकाणी गर्दी करतील असा विचार तो करत होता. जॅक्सननं सांगितलं त्या रोमन योद्ध्याचा आणि वाड्याचा इतिहास त्याच्या डोळ्यांपुढे उभा राहत होता. हे सगळे प्रकार बंद पाडायचे असतील तर विजयला इतिहास नीटपणे समजून घ्यायची गरज होतीच. ते सार्वजनिक स्नान बघून स्पार्टाकस या चित्रपटाची त्याला आठवण झाली. अगदी तशीच ही पिशाच्य भले मोठे टॉवेल गुंडाळून पायऱ्या चढून वर येत होती, बाकड्यावर बसत होती, एकमेकांशी बोलत होती. एक वृद्ध पिशाच्य त्याच्या रोखानं आलं. कदाचित ती खुर्ची याच मानकऱ्याची असावी, पण विजयनं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. तो दरबारी दूर थबकला. बारकाईनं त्याने विजयवर नजर रोखली. भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मागे मागे सरकत तो दूर जाऊन उभा राहिला, कारण बसण्यासाठी त्याला आता आसन उरलं नव्हतं. त्यावेळी सर्वांच्या नजरा 2 आसनांवर स्थिर झाल्या होत्या. विजयसुद्धा एका दाराकडे बघत होता. 2 भाले हातात घेतलेले योद्धे दारात उभे होते. एकाएकी त्या दोन्ही शिपायांनी भाल्यांची टोकं एकमेकांना टेकवली. 2 भाल्यांची कमान करण्यात आली. भव्य दारातनं एक राजा दमदार पावलं टाकत बाहेर आला. विजय त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. त्याची अवस्था चक्रावल्यासारखी झाली. हा सिलिक तर नसेल ना असा विचार त्याच्या मनात आला. नकळत त्याने आपली नजर पुतळ्याच्या चेहऱ्यावर रोखली. दोन्हींकडे कमालीचं साम्य होतं. आत्ता जो दारातून बाहेर आला होता त्याचाच हा पुतळा आहे याची खात्री विजयला पटली. दारातून तो येताना दिसता सगळे दरबारी मानकरी खाड खाड उठून उभे राहिले. 4 पावलं येऊन तो थांबला. त्याची आजूबाजूला कुठेच नजर नव्हती. मागे वळून तो बघत होता. तो कोणाची तरी वाट बघत असावा हे विजयनं ओळखलं. महाराणीच्या थाटात एक स्त्री बाहेर आली. ती अगदीच तरुण होती. चेहरा तसाच महाराणीला साजेसा घमेंडखोर. आता मात्र विजय दचकला. त्याच्या शरीरावर नकळत सरसरीत काटा उभा राहिला. ती ग्रेसी होती. विजयचे डोळे त्याला कल्पू शकत नव्हते. ग्रेसीच्या प्रेताची त्यांनी बारकाईनं तपासणी केली होती. तिचा चेहरा त्याच्या मनावर ठसला होता. मग ती इथे कशी? पुन्हा त्यांनी मनातली भीती कशीबशी दूर केली. आपण घाबरलो तर संपलो हे त्याच्या लक्षात आलं. मग नजर रोखून तो दोघांकडे आळीपाळीनं बघत राहिला. राजा आसनाजवळ आला. ग्रेसीचे दोन्ही हात धरून त्यांनी तिला शेजारच्या आसनावर बसवलं. स्वतः दुसऱ्या आसनावर बसला. मग सगळेजण खाली बसले. राजानं सर्वांच्या चेहऱ्यावर नजर फिरवायला सुरुवात केली. त्याची नजर विजयच्या चेहऱ्यावर स्थिर झाली, पण त्याच्या नजरेत किंवा चेहऱ्यावर कुठलेही भाव उमटले नाहीत.
सिलिकची नजर विजयला आठवली. अगदी तशीच होती. त्याचेही असेच भेदक डोळे होते. कठोर पण रेखीव चेहरा होता. नाक कान सगळं एकमेकांशी मिळतं जुळतं. विजय विचार करत होता, तो या पिशाच्यांचा सिलिक हा रोमन योद्ध्याचा पिशाच्य असला तरी विजयला त्याचं आत्ता फारसं आश्चर्य वाटलं नसतं, कारण या वाड्यात काहीही घडू शकतं याची खात्री त्याला पटली. जॉर्जचं काय झालं हे त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं होतं. जॉर्जशी तो बोलला होता. जॅक्सननं त्याला अनेक प्रश्न विचारले होते. प्रत्येक प्रश्नाचं जॉर्जनं योग्य ते उत्तरही दिलं होतं आणि शेवटी तोच जॉर्ज बघता बघता नाहीसा झाला होता. त्याचं प्रेतच बघायला मिळालं आणि प्रेताची तपासणी केल्यानंतर तो मरून कमीत कमी 24 तास तरी लोटलेत याची खात्री विजयला झाली होती. अशा या चमत्कारांनी भरलेल्या पिशाच्यांच्या वाड्यात तोही आता एक पिशाच्य बनून होता. जॅक्सनची काळजी करायचं कारण नव्हतं, कारण अशा चमत्कारांचा त्याच्या मनावर कुठलाही परिणाम होणं शक्य नव्हतं. अगदी निर्ढावल्यासारखा तो वागत असताना विजयने बघितला होता. दरबारात प्रत्येकजण उभा राहून आवेशात बोलत होता. शब्द कळत नव्हते, पण काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत असावा असा विचार विजय करत होता. शेवटी ज्याच्या आसनावर विजय बसला होता तो म्हातारा पुढे आला. तो क्रोधानं थरथरत विजयकडे बघत होता. त्याची नजर विजयवर रोखली जात होती. आपलाच विषय चालला आहे हे विजयनं ओळखलं, कारण आता सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर रोखल्या गेल्या होत्या. प्रत्येकाच्या नजरेत क्रोध होता, पण त्या रोमन योद्ध्याच्या नजरेत मात्र कुठलेही भाव नव्हते. तो म्हातारा बोलत असताना अधूनमधून त्या योद्ध्याची नजर विजयवर स्थिर होत होती. अस्पष्ट असा क्रोध त्याच्या नजरेत जाणवता. म्हाताऱ्याचं बोलणं थांबलं. भारदस्त आवाजात राजानं बोलायला सुरुवात केली. अधूनमधून विजयवर नजर रोखून तो बोलत होता. आपल्याविषयी तो काहीतरी सगळ्यांना सांगत असावा याची जाणीव विजयला झाली. तो बोलत असताना विषय बदलला असावा हे विजयच्या लक्षात आलं, कारण आता सगळ्यांच्या नजरा बोलणाऱ्या राजाकडे स्थिर झाल्या होत्या. कुणीही त्याच्याकडे नजर टाकली नव्हती. वरच्या बाजूला दोन्हीकडेच्या गॅलऱ्या युद्धाच्या तयारीत असलेल्या रोमन सैन्यांनी भरलेल्या होत्या. या सगळ्या पिशाच्यांचा बंदोबस्त कसा करावा हा विचार पुन्हा एकदा विजयच्या डोक्यात घोळायला लागला. त्यातल्या त्यात त्याच्या दृष्टीनं एक गोष्ट महत्त्वाची होती. दृश्य स्वरूपात समोर येऊन काही पिशाच्य बोलत होती. रोमन योद्ध्याचं पिशाच्य तर दोस्ती करत होतं, मदत करत होतं आणि विजयच्या दृष्टीनं तेच महत्त्वाचं होतं. बोलणं संपवून राजा झटक्यात उठला. हात देऊन त्याने ग्रेसीला उठवलं आणि तडक आल्या मार्गानं चालायला सुरुवात केली. भराभर आसनावर बसलेले सगळेजण उठायला लागले, पण बॅटरी मांडीवर घेऊन बसलेला विजय जागचा हलला नाही. जेव्हा सगळेजण तिथून निघून गेले तेव्हा पूर्वीसारखा अंधार सगळीकडे पसरला. सगळे दिवे आपोआप एकाएकी विझले. शेकडो माणसं आपल्या अवतीभोवती गोंगाटत असल्याचा भास त्याला झाला. भयाण अंधारात तो मागच्या बाजूला गॅलरीच्या भागात बघत होता. वरच्या बाजूला गॅलरीत असलेला जॅक्सन बेडरूममध्ये गेला असावा असं त्याला वाटलं. उठून त्याने बॅटरीचा उजेड सभोवताली फिरवला आणि त्याचवेळी सिलिकनं मारलेली हाक त्याच्या कानावर आली. हाकेच्या दिशेनं त्याने बॅटरीचा झोत सोडला. सिलिक घाईघाईत त्याच्या रोखानं येत होता. मघाचा राजा ज्या दिशेनं गेला होता त्याच्या अगदी विरुद्ध दिशेकडनं सिलिकला येताना बघून विजय गडबडला. चेहऱ्यातलं साम्य हा केवळ योगायोग नसेल ना असा विचार त्याच्या मनात आला होता. जॅक्सन कुठे? ते वरती असतील सर. तू वर होतास? विजयनं त्याच्या चेहऱ्याचं बारकाईनं निरीक्षण करत विचारलं. त्यावेळी बॅटरीचा झोत विजयनं छताकडे सोडला होता आणि बाजूला फैलावलेल्या उजेडामुळे सिलिकचा चेहरा त्याला स्पष्टपणे पाहता येत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव उमटलेले दिसत नव्हते. सर, गॅलरीतनं सरळ बेडरूममध्ये जायचा मी त्यांना सल्ला दिला. तसाच मी या बाजूला पलीकडचे आलो आणि जुनं तळं गाठलं. सर, या क्षणीसुद्धा माझ्या डोळ्यांपुढे ग्रेसीचा चेहरा आहे. ती पिशाच्य बनली आहे सर. गोंधळलेल्या आवाजात सिलिक बोलला. त्याचा अद्याप पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास बसत नसावा हे स्पष्ट दिसत होतं. चल, विजय शांतपणे म्हणाला आणि बॅटरीच्या उजेडात दोघांनी चालायला सुरुवात केली. हा सिलिक उजेड नसताना या भागात वावरतो कसा हेच मुळी विजयला अद्याप कोडं होतं. कितीही सरावलेला असला तरी या भयाण जागेत दिवाबत्तीशिवाय वावरणं अतिशय कठीण होतं. सिलिक, तुला दिवा नाही लागत? विजयनं सहजरित्या विचारलं. आता सवय झाली ना सर. दिवा वापरून वापरून कुठला वापरणार? हा म्हणता बॅटऱ्या संपून जातात. मेणबत्तीचा तर काय पाहता पाहता फडशा पडतो.
सिलिक सहजरित्या बोलत होता, विजयला पटत होतं. पण तुला मग अंधारात अवघडल्यासारखं नाही होत का? नाही होतं, म्हणजे अधूनमधून चुकतो सुद्धा सर, पण आता काय सवय झाली ना. मजेत बोलत दोघेही पायऱ्या चढून वर आले. आत बॅटरीचा उजेड हलताना दिसत होता. दाराच्या फटीतनं विजयनं बॅटरीचा उजेड दारावर सोडला. सिलिकने शांतपणे दार ढकललं, पण त्या भयानक करकरीचा विजयच्या मनावर परिणाम नाही झाला. दारातून पाऊल आत टाकणारा विजय जागच्या जागी थबकला. तो धक्का इतका जबरदस्त होता की विजयच्या अंगावर सरसरीत काटा उभा राहिला. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर हृदय बंद पडून ठार झाला असता. पण बघता बघता विजयनं स्वतःला सावरलं. मेजावर पेटलेली बॅटरी आडवी ठेवली होती आणि ती बॅटरी सारखी इकडून तिकडे हालत होती. आणि एका खुर्चीत बसलेला जॅक्सन डोळे वटारून दाराकडे बघत होता. तो जिवंत नाही हे बघता क्षणी विजयच्या लक्षात आलं. सर, घाबरू नका, या वाड्यातलं पिशाच्य असेच धक्के देऊन या ठिकाणी येणाऱ्यांना ठार करत असतं. सिलिक थंडपणे बोलला. घडलेल्या घटनेचा त्याच्यावर कुठलाही परिणाम झालेला नव्हता. श्रोते हो, हा होता रोमन योद्ध्याचा पिशाच्य या दीर्घकथेचा चौथा भाग, 5वा आणि शेवटचा भाग. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.